हे आपल्याला माहीत नसतं किंवा त्याबाबत आपल्याला आपल्या वकील साहेबांना विचारणा करावी लागते। पण विचारत असताना जर वकील साहेब आपल्या कामामध्ये असतील तर ते तारीख देऊ शकत नाहीत। यासाठी जर आपणच आपल्या केसची तारीख जर जाणून घेऊ शकलो तर किती उत्तम। यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर हा व्हिडिओ बनवत असताना आपण सुरुवातीला हे पाहून घेऊया की त्यासाठी आपल्याला यासाठी काय गोष्टी पाहिजेत। तर आपल्याला ऑनलाईन जर तारीख पाहिजे तर आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असला गरजेचा आहे। या अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। आता मी याचं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला साईड स्क्रीनमध्ये हे दिसायला सुरुवात होईल। तर स्क्रीन रेकॉर्डिंग आपण आता चालू करत आहोत। येस, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे। आता प्ले स्टोअरमध्ये जायचं आपल्याला। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथं सर्च बारमध्ये आपल्याला ॲप पाहिजे, ते म्हणजे ई कोर्ट सर्व्हिसेस। ई कोर्ट सर्व्हिसेस ह्या नावाचं ॲप पाहिजे। आता ई कोर्ट सर्व्हिसेस ॲप आल्यानंतर बघा इथं 2 नंबरला ॲप दाखवत आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे। ते आपल्याला ॲप ओपन करायचं आहे।